दोन प्रकारचं वातावरण दिसतंय विद्यार्थ्यांसाठी. पहिलं एक एक्झाम चालू आहे इंजिनिअरिंगच्या, सगळीकडे एक्झामची सुरुवात म्हणजे अभ्यास चालू आहे. एक्झाम डिसेंबरमध्ये चालू होणार आहेत. बॅकलॉगच्या परीक्षा चालू होत आहेत. त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक जे स्थानिक संस्था आहेत त्याचे इलेक्शन चालू आहेत. आणि ते इलेक्शनमध्ये विद्यार्थ्यांचा रोल काय आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावं की ह्या सगळ्यात लक्ष द्यावं. खरं तर काही गोष्टीचा विशेष करून जे माझे श्रीगोंद्याचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी बऱ्यापैकी माझा कॉन्टॅक्ट आहे. मी 2 वर्ष तिथे प्रोफेसर म्हणून काम पण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आत्ताही ॲडमिशनच्या काळात बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आलेला आहे. असे खूप चांगल्या विद्यार्थ्यांशी मी सतत संपर्कात असतो. तर यांना सांगावंसं काय वाटतंय की आत्ता आपल्या श्रीगोंद्यात नगरपालिकेच्या ज्या इलेक्शन होत आहेत त्याच्यासाठी बरेचसे मतदार असतील, उमेदवार असतील, विशेषतः ते उमेदवार तर आता उभे आहेत. तर विद्यार्थ्यांचा रोल काय आहे, त्यांनी राजकारणातच पडावं का, स्वतः नेता म्हणून स्वतःला पाहावं का? कारण की इंजिनिअरिंग सारखे करिअर असतील, विविध करिअरमध्ये विद्यार्थी असतील, कोणी पुण्यात असतील, कोणी मुंबईला गेले असतील, कोण कुठेही शिकत असतील. शिकताना ते सगळे जमा होतील इलेक्शनच्या काळामध्ये. आता ह्या इलेक्शनच्या काळामध्ये ते आल्यानंतर शिकलेल्या माणसांनी 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात असं मला वाटतं. की आपण ज्या भागात राहतो तिथला विकास होणं खूप गरजेचं असतं. कारण की जर विकास घडला तर उद्या आपण कधी पण येऊन आपल्या गावात राहून आपलं उर्वरित आयुष्य किंवा फ्युचर आहे ते व्यवस्थित जगू शकतो. 4 वर्षे 5 वर्ष आपण जे काही शिक्षण बाहेर घेतो त्याच्यानंतर आपल्याला गावाकडे येणं खूप गरजेचं असतं. आपलं गाव आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. शिक्षणानंतर आपल्याला बराचसा काळ बाहेर राहावं लागतं, शिक्षणासाठी असू द्या, नंतर जॉबसाठी असू द्या. पण गाव हे आपल्यासाठी तितकं महत्त्वाचं का असतं, कारण की तिथेच आपल्याला फिरून माघारी यायचं असतं. त्यामुळे जर गावाची प्रगती झाली तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्यासारख्यांनाच होत असतो. आता आपल्या गावामध्ये खूप सारा बदल, मी जेव्हा लहान होतो त्यावेळेचं श्रीगोंदा शहर आणि आत्ताचं श्रीगोंदा शहर ह्याच्यामध्ये खूप फरक आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस असणाऱ्या सुविधा आणि आत्ता असणाऱ्या सुविधा याच्यात जमीन आसमानाचा फरक मानता येईल. कोणत्याही वाढ झालेले आहेत. आधी आमच्या वेळेस ज्या कमी कॉलेजेस होती, कमी शाळा होत्या, आता त्यामध्ये खूप साऱ्या शाळा वाढलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये खऱ्या मूलभूत गरजा, मूलभूत आवश्यकता पूर्ण होत असतील बऱ्याच जणांच्या. काही ठिकाणी अजूनही विकास होण्याची गरज आहे. तर विद्यार्थ्यांचा रोल काय राहील, विद्यार्थ्यांनी शिकता फक्त ऑब्झर्वेशन करण्याची एक ताकद ठेवावी. ऑब्झर्वेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही आजूबाजूला चाललेल्या परिस्थितीकडे फक्त डोळसपणे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय चालू आहे आणि काय नाही. जर तुम्हाला परिस्थिती समजून घेण्याची सवय लागली तर उद्या तुम्ही भविष्यात आयदर बदल घडवणारे होताल किंवा बदल सुचवणारे होताल. त्याच्यामुळे ह्या 2 रोलमध्ये तुम्हाला भविष्यात येणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावणं गरजेचं आहे. कारण की जी नवीन युवा पिढी आहे, 18 वर्षाच्या आसपासचे जे मतदार आहेत, जे आता नव्यानेच पहिली आपली इलेक्शन ला सामोरे जात असतील, त्यांनी मतदान करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आवडीचं तुम्हाला जो कोणी योग्य वाटते त्याला मतदान करा, पण मतदान नक्की करा. कारण की आपण शिक्षणाबरोबर आपला हा रोल खूप महत्त्वाचा आहे. आपल्या आजूबाजूच्या समस्या समजून घेणं आणि त्या सॉल्व्ह करणं खरं ते शिक्षित इंजिनिअरिंग असलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याचं प्राईम कर्तव्य आहे. त्याच्यामुळे खूप सारं म्हणजे पूर्णपणे सक्रिय या सगळ्या गोष्टीत सहभागी होण्यापेक्षा तुम्ही जर बाजूला राहूनही काही पार्टिसिपेट करू शकत असाल तर तुम्ही पहिली गोष्ट मतदान करणं गरजेचं आहे. मतदान केलं तरी हा पहिली गोष्ट तुमचं एक कॉन्ट्रीब्युशन राहील. उद्या तुम्ही तुमच्या प्रगती, आपली जे काही शहराची प्रगती होणार आहे त्याच ह्याने होणार आहेत. तुम्हाला गावाची माहिती असणारच आहे, तुम्हाला कोण योग्य हे सगळ्या गोष्टी कळत असतात. त्याच्यामुळे तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता इथूनच विकसित होत असते. त्याचबरोबर सांगायचं झालं तर
विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये खूप वावत जाण्याची गरज नाही. त्यांनी फक्त आपला रोल एक ॲनालिटिक्स किंवा मतदान करण्यापुरता जरी ठेवला तरी खूप चांगली गोष्ट आहे. पण आपल्या गावाला गरज कशाची आणि गाव 5 वर्षानंतर तुम्हाला कसं दिसायला हवं ह्याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात तुम्ही करू शकता, कारण की आजपर्यंत किती पिढ्या आपण तिथेच राहतो, तिथल्या लोकांचं चांगलं होणं पाहणं हे सगळ्यांनाच वाटतं. सो की विद्यार्थी म्हणून, एक तिथला नागरिक म्हणून सगळ्या गोष्टीतला जर तुम्ही तुमचं मत मांडत राहिले, आणि हे मत फक्त इलेक्शनच्या दिवशी खूप इम्पॉर्टंट ठरतं, कारण ते मत तुम्ही योग्य रीतीने दिलं पाहिजे. हा व्हिडिओ बनवण्यामागे एवढाच उद्देश आहे की आपलं शहर 5 वर्षानंतर अजूनही समृद्ध आणि चांगलं असावं आणि त्याच प्रगतीत आपला काहीतरी वाटा असावा, हीच जाणीव सर्वांना असणं खूप गरजेचं आहे. आणि एवढंच आपण करू शकतो. सर्व आपल्या जे आजूबाजूच्या यांना मतदानासाठी प्रेरित करू शकतो आणि चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा देणं हेच शिकलेल्या विद्यार्थ्यांचं काम आहे. हा माझ्या व्हिडिओचा उद्देश आहे. तर सर्वांनी सक्रिय सहभाग ठेवा. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या ज्या विकासाच्या गोष्टी आहेत त्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे आणि ते सर्वांना समजून सांगणं गरजेचं आहे. कारण की जे आपल्याकडे इतर लोक आहेत ज्यांना जे याच्याबद्दल माहिती नसतील त्यांना माहिती करून देणं हे आपल्या सर्वांचं काम असतं. त्याच्यामुळे फक्त एक दिवस इलेक्शनच्या दिवशी येऊन वोटिंग करण्यापेक्षा आधीही थोडीसं जर त्या सर्व प्रोसेसमध्ये सहभागी राहिला तर खूप मोठा बदल घडेल आणि बदलाची सुरुवात ही आपल्या गावापासूनच होत असते. सो हा व्हिडिओचा उद्देश फक्त सर्वांना मतदानाची जागृतीने मतदान करण्याचं, म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आपल्या चाललेल्या इतर कामाबरोबर ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी होतं. सो विद्यार्थ्यांनी नक्की मतदान करा आणि तुमचं भविष्य, कारण तुम्ही आज 17-18 वर्षाचे किंवा 20-21 वर्षापर्यंतचे जे जनरेशन झेड आहे त्यांच्यासाठी उद्याचं फ्युचर घडणार असते, कारण तुमच्यासाठीच हे इलेक्शन खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान नक्की करा. धन्यवाद.